बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 13वा म्हणजे प्रकृती पुरुष विवेक योग. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करीत आहोत. कालच सुरुवात झालेली आहे. भाग 1 झालेला आहे. आज आपण भाग 2 पाहणार आहोत. कालपर्यंत 3 श्लोक पूर्ण झालेले आहेत. 26 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आज भाग नंबर 2 पाहण्याच्या अगोदर कालच्या भागात काय झाले थोडक्यात आपण समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. तर हा प्रकृती पुरुष विवेक योग जो आहे, या अध्यायामध्ये आपल्या शरीराच्या बाबतीत, मनाच्या बाबतीत संपूर्ण उहापोह केलेला आहे. या शरीराला क्षेत्र असं संबोधित केलेलं आहे आणि या शरीराला जो जाणतो, या क्षेत्राबाबतीत ज्याला ज्ञान आहे, जो त्या तत्वज्ञ आहे, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे. आता या अध्यायाची सुरुवातच ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरूंना वंदन करून, नाथांना वंदन करून सुरुवात करतात आणि पहिल्याच श्लोकामध्ये क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय हे आलेलं आहे. श्री भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी बोलताना म्हणतात की हे कुंती पुत्रा, या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि हे जो जाणतो त्याला तत्वज्ञ जन क्षेत्रज्ञ असे म्हणतात. म्हणजे हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे आणि हे जाणणाऱ्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. पुढच्याच अध्यायामध्ये, पुढच्या श्लोकामध्ये, श्लोक नंबर 2 मध्ये भगवंत म्हणतात की अर्जुना, सर्व क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ तोही मीच आहे. म्हणजे सर्व जे देह आहेत, पृथ्वी तलावरचे सर्व प्राणी मात्रांचे जे देह आहेत, त्या देहाचं पालन पोषण करणारा जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे. क्षेत्र व क्षेत्रज्ञांचे जे ज्ञान तेच उत्तम ज्ञान असा माझा अभिप्राय आहे, असं भगवंत म्हणतात. आणि पुढच्या श्लोकात, श्लोक नंबर 3 मध्ये काय म्हणतात बघा. ते क्षेत्र काय, कोणत्या प्रकारचे व कोणत्या विकाराचे आहे व त्यापासून कोणती कार्ये उत्पन्न होतात व तो क्षेत्रज्ञ कोण व त्यांचे सामर्थ्य काय, हे सर्व मजपासून अर्जुना तू संक्षेपानं ऐक. ते सगळं माझ्यापासून ऐक असं भगवंत म्हणतायत. तर या कालच्या श्लोक नंबर 3 मध्ये मुख्यत्वे करून हे आलेलं आहे की हे क्षेत्र नेमकं कोणाचं आहे. क्षेत्र म्हणजे हा देह. हा देह नेमका कोणाचा आहे असा प्रश्न आहे. तर श्रुती म्हणते या क्षेत्राकरता श्रुती नेहमी बडबड चालू करते व तर्कही याचाच नियम करण्याकरता एकसारखी वटवट करतो. याच गोष्टींचा खर करता करता 6 शास्त्रे थकून बसली आणि म्हणूनच त्यांच्यात अजून ऐक्य झाले नाही. कशाच्या बाबतीत की हे क्षेत्र नेमकं कोणाचं आहे याच्या बाबतीत 6 शास्त्रांनी खल केला तरी त्यांना काय कळलेलं नाहीये की हे क्षेत्र नेमकं कोणाचं आहे, म्हणजे हा देह नेमका कोणाचा आहे. या क्षेत्राविषयी एकमत स्थापन करण्याकरता सर्व जगामध्ये शास्त्र संबंधयुक्त वाटाघाट चालू झाली, पण अजूनही एकमेकांची तोंडे मिळलेली नाहीत व ऐक्य झालेले नाहीये. म्हणजे अजूनही कुणाचं एकमत झालेलं नाही की हे क्षेत्र नेमकं कोणाचं आहे. याच संबंधाने युक्ती लढवता शिकस्त झाली. हे क्षेत्र कोणाचं आहे हे कोणच जाणत नाही. हे क्षेत्र म्हणजे हा देह कोणाचा आहे
हे अजून कोणीही जाणत नाही. हा जो शरीर आहे, जे शरीर आहे हे कोणाचं आहे हे अजून कोणीही जाणत नाही. परंतु त्याच्या मीपणाबद्दल काय थोरवी करावी की ज्याच्या योगाने घरोघर याचाच काथ्याकूट केला जातो. आता यात नास्तिक लोक काय म्हणतात बघा. नास्तिक म्हणतात की नास्तिकांच्या तोंडास तोंड देण्याकरता व वेदांचे बंड माजले असे पाहून पाखंड्यांची तिसरीच बडबड चालू झाली. आता पाखंडी काय म्हणतात बघा, तुमचे वाक्पांडित्य खोटे असून त्यास बिलकुल आधार नाही. आमचे हे म्हणणे खोटे म्हणाल तर तुम्हाला जिंकण्याविषयी आम्ही सुपारी देतो. हे जे पाखंडी लोक आहेत ते म्हणतात की तुमची बडबड थांबवा, तुम्ही जे बोलता ते चुकीचं आहे, आमचं म्हणणं खरं आहे, तुमचं म्हणणं जर खरं असेल तर ते सिद्ध करून दाखवा, आम्ही तुम्हाला सुपारी देतो. पाखंड्यांचे थवेच्या थवे कोणी दिगंबर बनतात, कोणी मुंडन करतात, तरी त्यांनी ठरवलेले सर्व वितंड वाद आपोआप खाली बसतात. हे क्षेत्र मृत्यूच्या सपाट्यात सापडून निरर्थक जाईल म्हणून आत्मा ब्रह्मांडी नेऊन त्याचे संरक्षण करण्याकरता योगी पुढे येतात. हे पाखंडी लोक शेवटी बडबड करून गप्प बसतात, पण योगी पुढे का सरसवतात की मृत्यूच्या सपाट्यात सापडून हे जे क्षेत्र आहे, म्हणजे हे जे शरीर आहे हे निरर्थक जाईल. मग त्याचा आत्मा ब्रह्मांडी घेऊन त्याचं संरक्षण करण्याकरता योगी लोक पुढे येतात. ते मृत्यूला भीतात, ते एकांतवास करून यमनियमांचे साधन करतात. याच क्षेत्राच्या विचाराच्या अभिमानाकरता श्री शंकरांनी राज्य सोडले आणि त्यापासून उपाधी लागू नये म्हणून स्मशानात जाऊन राहिले. म्हणजे क्षेत्र म्हणजे हे जे शरीर आहे त्या शरीराच्या विचाराच्या अभिमानाकरता शंकर स्मशानात जाऊन राहिले. इथपर्यंत आपण काल आपलं वाचन झालं होतं आणि एवढं झाले तरी या क्षेत्राविषयी अजून कोणालाही ओळख पटलेली नाही. शरीर नेमकं कोणाचं याची ओळख पटलेली नाहीये. इथपर्यंत आपलं काल वाचन झालं होतं. आज भाग नंबर 2 श्लोक नंबर 4 त्याचा श्लोकार्थ आपण वाचूयात. क्षेत्रज्ञात ऋषींनी बहुत प्रकारे सांगितले आहे. ऋग्वेदाने वेदांनी वेगळे वेगळे सांगितले आहेत आणि युक्तीने युक्त व निश्चय रूपी अशा ब्रह्म प्रतिपदातक सूत्रांनी व पदांनीही सांगितले आहे. या क्षेत्राविषयी व या क्षेत्रज्ञांच्या विषयी ऋग्वेद तसंच युक्ती आणि ब्रह्मप्रतिपादक या सूत्रांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता या आजच्या भागामध्ये आपल्याला परत हे जे सांख्यमतवादी लोक आहेत यांचं आपल्याला म्हणणं ऐकून घ्यायचं आहे की त्यांचं म्हणणं काय आहे ते यात आपल्याला समजणार आहे. त्यासाठी आपल्याला ओव्या वाचाव्या लागतील. एक म्हणिती हे स्थळ जीवाचे समूळ, मग प्राण हे कुळ तयांचे एथ. जया प्राणाचे घरी अंगे राबती भाऊचारी, आणि मना ऐसा आवरी कुळवाडी कर. तया ते इंद्रिये बैलांची पेटी, न म्हणे औसी पहाटी. विषय क्षेत्री आटी काढी भली. आता हे क्षेत्र म्हणजे काय, या शरीराला क्षेत्र का म्हटलेलं आहे बघा. हे जे शरीर आहे क्षेत्र म्हणजे आपण काय म्हणतो, आपण बोलता बोलतो म्हणतो की माझं एक 4 एकर क्षेत्र आहे. दुसरा म्हणतो माझं 2 एकर जिरायत क्षेत्र आहे आणि 3 एकर बागायत क्षेत्र आहे. क्षेत्र म्हणजे काय, जमीन, शेती, बरोबर आहे. म्हणून या शरीराला क्षेत्र म्हटले. आता शरीराला क्षेत्र का म्हटलंय ते इथं खाली आलेलं आहे. किंवा आपण ज्या क्षेत्रामध्ये, आपल्या जमिनीमध्ये, आपल्या शेतामध्ये
जसं धान्य पेरतो, कुळगडी असतात, बैल असतात, त्याची आपण नांगरणी करतो, पेरणी करतो, कापणी करतो. हे सर्व शरीराला साधर्म्य साधून त्याचा इथं उल्लेख आलेला आहे. काय ते आता नेमकं आपण वाचूयात. कर्मवादी म्हणतात. आता याच्यामध्ये कर्मवादी आणि सांख्यवादी ह्या दोन्ही लोकांचा वितंडवाद समोर आलेला आहे. म्हणजे हा एक म्हणतो, ते एक म्हणतो. त्यांचं दोघातलं द्वंद्व हे याच्यामध्ये समोर आलंय आणि त्यातून आपल्याला या क्षेत्राविषयीचं ज्ञान लक्षात येईल. म्हणजे क्षेत्र म्हणजे नेमकं काय आहे ते वाचूयात आपण. जे कर्मवादी आहेत ते असे म्हणतात, हे सर्व क्षेत्र जीवाच्या ताब्यात असून त्यांची सर्व व्यवस्था प्राणाकडे सोपवली आहे. आता कर्मवादी लोकांचं म्हणणं नीट लक्षात घ्या. कर्मवादी म्हणजे जे कर्मावर विश्वास ठेवणारे आहेत असे ते. त्यांचं म्हणणं काय, हे जे क्षेत्र आहे म्हणजे हे जे शरीर आहे ते जीवाच्या ताब्यात आहे. आपला जो जीव असतो त्याच्या ताब्यात हे शरीर आहे. म्हणजे जीव म्हणेल तसं शरीर करतं आणि त्याची सर्व व्यवस्था ही प्राणाकडे आहे. प्राण जो अविनाशी आहे, जो कधीही मरत नाही. शरीर मरतं पण प्राण मरत नाही, असा तो प्राण. त्या प्राणाकडे या सर्वाची व्यवस्था आहे. ज्या प्राणाच्या घरी त्याचे 4 भाऊ, म्हणजे प्राण जो आहे त्याचे 4 भाऊ. कोण कोण आहेत 4 भाऊ? अपान, व्यान, समान व उदान. हे अंग मेहनतीने झटतात व त्याच्यावर मनासारखा देखरेख करणारा कुळवाडी आहे. आता हा जो प्राण आहे, हा जो शरीरातला प्राण आहे, या प्राणाच्या घरी म्हणजे प्राण म्हणजे तिथला कोण झाला? मेन मुख्य शेतकरी. ठीक आहे. त्या शेतकऱ्याच्या घरी 4 भाऊ आहेत. कोण कोण आहेत? अपान आहे, व्यान आहे, समान आहे आणि उदान आहे. हे सगळेजण काय करतात? या शेतामध्ये, या क्षेत्रामध्ये अंग मेहनतीने झटतात. म्हणजे कोणी नांगरटी करत असेल, कोणी पेरणी करत असेल, असं सगळे हे 4 मिळून हे शेती करतात, बरं का. व त्यांच्यात मनासारखा देखरेख करणारा कुळवाडी आहे. यांच्यामध्ये मन जे आहे ना, मन आपलं, हे मन म्हणजे काय? देखरेख करणारा कुळवाडी आहे. म्हणजे पाखर आली का शेतामध्ये, जंगली जनावर तर घुसत नाहीत ना, डुकरं घुसत नाहीत ना. डुकरं घुसली तर त्यांना हाकलून द्यायचं. पक्षी आले तर गोफणीनं त्याला मारायचं, दगड मारायचे. हे सगळं करणारा कोण आहे? मन आहे. म्हणजे या शेतात राबणारे कोण कोण आहेत? बघा आता परत तुम्हाला सांगतो. क्षेत्र नावाच्या या क्षेत्रामध्ये राबणारे प्राण व त्याच्या घरी असणारे 4 भाऊ अपान, व्यान आणि समान आणि उदान हे आहेत. ते राबतात, अंग मेहनत करतात. पण मन काय करतं? देखरेख करतं या शेतावर. त्या जीवाजवळ पंचेंद्रिये व पंचकर्मेंद्रिये मिळून 10 इंद्रिय रूप बैलांची जोडी आहे. तो रात्रंदिवस काही न म्हणता मेहनत करून घेऊन विषयरूप क्षेत्रात राब काढतो. आता हा जो जीव आहे, आता प्राणाकडे काय आहे? 4 भाऊ आहेत. कोण कोण? अपान, व्यान आणि समान आणि उदान. ते मेहनत करतात आणि मन देखरेख करतात. आता जीवाजवळ काय आहे बघा, जीवाजवळ पंचेंद्रिय आहेत आणि पंचकर्मेंद्रिय आहेत. पंचेंद्रिय कुठली कुठली? कान, नाक, डोळे, त्वचा, ही सगळी पंचेंद्रिय झाली. आणि पंचकर्मेंद्रिय काम करणारे सगळे हात पाय वगैरे, हे मिळून 10 इंद्रिय रूप बैलांची जोडी आहे. हे सगळं यांना बैलांची जोडी समजलेलं आहे. कान, नाक, डोळे वगैरे आणि पंचकर्मेंद्रिय मिळून. तो रात्रंदिवस काही न म्हणता मेहनत करून घेऊन विषयरूपी क्षेत्रात राब काढतो. हे सगळे पंचेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय मिळून
हे जे क्षेत्र आहे हे राबतात त्या क्षेत्रामध्ये, शेतामध्ये राबतात. मग कर्तव्याची वाफ चुकवून, म्हणजे आपण म्हणतो ना वाफसा आला, शेताला वाफसा आला. कसं होतं, आपण शेती नांगरून ठेवतो, नांगरून ठेवले की पाऊस येतो आणि पाऊस उघडला, पाणी तर खाली मुरलेलं असतं शेतामध्ये, नांगरटीमध्ये. पाऊस उघडला, ऊन पडलं की त्याला वाफसा येतो आणि मग पेरणी करायची असते. बरोबर आहे, हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. तर ही वाफ चुकवून विहित कर्माची संधी दडवून व अन्यायाचे बीज पेरून त्याला वाईट कर्माचे खत घालतो. तर हेच आपण ओव्यातनं वाचूयात. तया ते इंद्री बैलांची पेटी, न म्हणे अवसी पहाटी, क्षेत्रीय क्षेत्री अटी काढी भली. मग विधीची वाफ चुकवी आणि अन्यायाचे बीज वाफवी, कुकर्माची करवी राबू जरी, तरी तयासियांचे तयासियांसारखे असंभाव्य पाप पिके, मग जन्मकोटी दुःखे भोगी जीव. त्या त्या जीवाजवळ जी पंचेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय आहेत, हे मिळून ह्या 10 इंद्रिय रूपी बैलांची जोडी असून ते रात्रंदिवस राब काढतात, बरं का. पण या जीवाजवळची जी पंचेंद्रिय आहेत आणि कर्मेंद्रिय आहेत, ही कर्तव्याची वाफ चुकवतात. म्हणजे ज्यावेळेस वाफसा येतो त्यावेळेस बीज पेरणी करतात का नाही, वाफ चुकवतात. म्हणजे जी विहित कर्माची संधी आहे ती दवडली जाते व अन्यायाचे बीज पेरून त्याला वाईट कर्माचे खत घालतात. अन्यायाचे बीज पेरतात आणि वाईट कर्माचे वाईट कर्माचे खत घालतात. त्या योगाने बीजाप्रमाणे अनन्वित पापे पिकून मग कोट्यावधी जन्मापर्यंत जीव दुःखे भोगतो. जर आपण बीज जर वाईट पेरलं तर वाईटच तण येणार आहे, चांगलं बीज पेरलं तर चांगलं येणार आहे. आपल्या मनात जर आपण चांगले विचार पेरले तर चांगलंच आपल्या तोंडून येणार आहे. मनात जर वाईट विचार असतील तर आपल्या तोंडातून पण वाईटच येणार आहे. तर आपण जर वाईट विचार पेरले तर कोट्यावधी जन्मे आपण दुःखी भोगतो. किंवा विहित कर्मरूपी वाफ साधून सत्क्रियेची बीजे पेरल्यास कोट्यावधी जन्मापर्यंत सुखच भोगले जाते. किंवा जर चांगले बीजे जर आपण पेरले, चांगले जर कर्म केले आणि अनन्वित पापे विकून, म्हणजे अनन्वित पापे विकून मग कोट्यावधी जन्मापर्यंत आपण किंवा विहित कर्माची वाफ साधून सत्क्रियेची बीजे पेरल्यास कोट्यावधी जन्मापर्यंत सुख आपण भोगतो. मी जिमला चाललं आणि माझे जेवण झालं, जे पण आहे ते सगळं खाऊ शकता आणि तरी पण भाजी कमी लागली तर काय बनवू शकतो. तर म्हणजे विहित कर्माची जी वाफ आहे ती जर आपण बरोबर साधली आणि सत्क्रियेची जर बीज पेरली, सत्कर्माची जर बीज पेरली तर कोट्यावधी जन्मापर्यंत सुख भोगतो. म्हणजे काय की ज्या वेळेस विहित कर्म जर आपण केली आणि चांगली जर बीजे आपण पेरली तर कोट्यावधी जन्मे आपण सुख भोगतो. हे जर चुकीची बीजे पेरली तर कोट्यावधी जन्म आपण दुःखी भोगतो. म्हणून चांगल्या विचारायची सत्क्रियेची बीजे पेरायची असतात, चांगलं कर्म करायचं असतं. ना तरी विधियेची वाफे सत्क्रिया बीज आरोपे, तरी जन्मशताची मापे सुखजी भविजे. तव अनेक म्हणते हे नव्हे, हे जीवाचे चिन्ह म्हणावे. आमुते पुसा आघवे क्षेत्राचे या, आहो जीव येथ उखिता वास्ती करू वाटे जाता.
आणि प्राणू हा बलवता म्हणून जागे. अनादि जे प्रकृती सांख्य जेते गाती. क्षेत्र हे वृत्ती तियेची जाणा. पण सांख्यमतवाद्यांचे म्हणणे नसून ते म्हणतात की आता हे सगळं म्हणणं आपण कोणाचं ऐकलं? हे सगळं म्हणणं आपण ऐकलं हे जे कर्मवादी आहेत त्यांचं म्हणणं ऐकलं. कर्मवादी लोक काय म्हणतात की शरीरातला जो प्राण आहे त्याच्या घरात 4 भाऊ आहेत, अपान, व्यान, समान आणि उदान. ते मेहनत करतात आणि त्यांच्याकडं मन नावाचं जो आहे तर ते देखरेख करतात. ठीक आहे. आणि अजून त्यांचं काय म्हणणं की जीवाजवळ पंचेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय मिळून 10 इंद्रिय रूप बैल आहेत. ते सुद्धा मेहनत करतात आणि शेतामध्ये राबतात. पण काय होतं, कर्तव्याची वाफ चुकवून म्हणजे विहित कर्माची संधी जडवून जर आपण अन्यायाची बीजे पेरली आणि त्याला जर वाईट कर्माचे खत घातले तर आपण कोट्यावधी जन्म आपण दुःख भोगतो. पण जर आपण चांगली बीजे पेरली तर कोट्यावधी जन्म आपल्याला सुखच भोगायला मिळते. आता यानंतर सांख्यमतवाद्यांचं म्हणणं काय ऐकूया. सांख्यमतवाद्यांचे असे म्हणणे नसून ते म्हणतात की सांख्यमतवाद्यांचं म्हणणं असं नाहीये जे वर सांगितले तसं नाहीये. ते काय म्हणतात की क्षेत्र हे जीवाच्या स्वाधीन आहे. हे जे शरीर आहे की ज्याला क्षेत्र म्हटलं जातं ते जीवाच्या स्वाधीन आहे. म्हणजे जीवाचा त्याच्यावर अंमल चालतो, जीव त्यातला मुख्य आहे. ते कोणाच्या स्वाधीन आहे? ते सर्व आम्हास पुसा. हे जे क्षेत्र आहे, हा जो शरीर आहे, हे शरीर जे आहे ते कुणाच्या अधीन आहे? ते आम्हास पुसा असं कोण म्हणतं? सांख्यमतवादी म्हणतात. अहो, जीव हा उपरा वाटसरी असून वाट चालता असताना क्षेत्रात नुसती वस्ती करतो आणि प्राण हा बलुतेदार असून तो जागा राहून क्षेत्राचे संरक्षण करतो. त्यांचं मत काय? सांख्यमतवाद्यांचे की जीव हा उपरा आहे. तो वाटत चालत जात असताना या क्षेत्रामध्ये वस्ती करण्यासाठी टेम्पररी येतो, अगदी थोड्या 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी येतो. आणि प्राण हा बलुतेदार आहे. प्राण हा कायम तिथे राहणार आहे. 12 बलुतेदारापैकी एक बलुतेदार आहे की जो जागा राहून क्षेत्राचे म्हणजे शरीराचे संरक्षण करतो. ज्या अनादि सिद्ध प्रकृतीची सांख्यमतवादी स्तुती करतात त्या प्रकृतीची या क्षेत्राच्या ठिकाणी वृत्ती आहे असे समजा. आणि त्या प्रकृतीच्या घरचा सर्व जमाव असल्यामुळे क्षेत्राची सर्व वहिवाट ती घरी करते असं म्हणलं जातं. आणि तिये तेची आगवा आथी घर मेळावा म्हणून ते विहिवा घरी वाहे. वहिव्याचिये रहाटी जे का मृदुल तिघे इये सृष्टी ते इयेच्याची पोटी जाहले गुण. रजोगुण पेरी ते तुले सत्वर सोकरी मग एकले तम करी सवंगणी. रचुनी महत्वाचे खळे मळी एके काळुगेनी पोळे तेथ अव्यक्ताची मळे साज भली. तव एकी मतिवंती या बोलाची या खंती म्हणितले या ज्ञाप्ती अर्वाचिनी. आणि त्या प्रकृतीच्या घरचा सर्व जमाव असल्यामुळे क्षेत्राची सर्व वहिवाट घरी असते. त्या शेताची मूळ लागवड करणारे या सृष्टीत जे मुख्य 3 गुण ते तिच्या पोटी उत्पन्न झाले आहेत. रजोगुण हा पेरणी करतो, सत्वगुण हा राखतो आणि मग एकटा तमोगुण सर्व पीक गोळा करतो. आता या शेतामध्ये
रजोगुण हा पेरणी करतो, सत्वगुण तो राखतो आणि तमोगुण हा पीक गोळा करतो. नंतर महत्वाचे खळे करून काल नामक जबरदस्त पोळाकडून ती मळणी घालते. काळाकडून मळणी केली जाते. हे जे धान्य कापणी केलेलं आहे ना, त्या धान्याची मळणी काळ करतो. मग अव्यक्त रूपी आयतीच संध्याकाळ होते. मग अव्यक्ताची संध्याकाळ होते. पुढे काय होतं? इतक्यात बुद्धिमान संकल्पवाद्यांचे हे बोलणे न रुचून ते म्हणाले की या तुमच्या कल्पना अगदी अलीकडच्या आहेत. काय सुरू आहे बघा, नीट लक्षात घ्या. हे तुमच्या लक्षात नीट येत नसेल, कारण ह्याला शेताची, शेतातल्या कामाची, खळ्याची उपमा दिलेली आहे. पेरणी कोण करतं, राखण कोण करतं, कापणी कोण करतं, हे सगळं उपमा अलंकाराचं हे आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात येत नसावं कदाचित. तर नेमका प्रश्न काय? हे क्षेत्र कुणाचं? क्षेत्र म्हणजे काय? शरीर कुणाचं? तर ह्यात कर्मवादी आणि सांख्य मतवादी हे दोन मतवादी लोक आपापली मतं व्यक्त करत आहेत. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. आता जे कर्मवादी आहेत ते काय म्हणतात की हे जे क्षेत्र आहे हे जीवाच्या ताब्यात आहे, आणि सांख्य मतवादी काय म्हणतात की हे प्राणाच्या ताब्यात आहे. जीव उपरा आहे असं त्यांचं म्हणणं आहे, आणि प्राण हा बलुतेदार आहे, कायम तिथेच राहणार आहे, कायम राहून क्षेत्राचं रक्षण करणार आहे. आणि सांख्य मतवाद्यांचं मत काय आहे की रजोगुण हा पेरणी करतो, सत्वगुण हा राखतो आणि तमोगुण पीक गोळा करतो, कापणी करतो. नंतर महत्वाचे खळे करून काल नामक जबरदस्त पोळाकडून ती मळणी केली जाते. म्हणजे काळ त्याची मळणी करतो आणि मग अव्यक्त रूपी आयतीच संध्याकाळ होते. इतक्यात बुद्धिमान संकल्पवाद्यांचे हे बोलणे न रुचून ते म्हणाले. आता तिसरे लोक यात आले. कुठले? पहिले होते कर्मवादी, दुसरे होते सांख्यवादी, आता तिसरे बुद्धिवादी. ते काय म्हणतात आता बघूया. बुद्धिमान जे संकल्पवादी आहेत ना, जे संकल्पवादी आहेत, तिसरं कोणी नाहीये. संकल्पवाद्यांनाच बुद्धिमान असं म्हटलेलं. ते काय म्हणते बघा, या संकल्पवाद्यांचे बोलणे न रुचून ते म्हणाले की या तुमच्या कल्पना अगदी अलीकडच्या आहेत. संकल्पवादी काय म्हणतात कुणाला? कर्मवाद्याने, की तुमचे या कल्पना अगदी अलीकडच्या आहेत. अहो, ब्रह्मापुढे प्रकृतीची काय बाब आहे? कारण पहिल्यांदा ब्रह्मानं प्रकृती निर्माण केली. या क्षेत्राची हकीकत आम्ही सांगतो ती ऐका तर खरी, असं कोण म्हणते? संकल्पवादी म्हणतात. आणि ते म्हणताना काय म्हणतात की ब्रह्मापुढे प्रकृतीची काय बाब आहे? अगोदर ब्रह्म आहे. लयरूपी पलंगावरील शून्य रूपी बिछाण्यावर बलवान संकल्प निजला आहे. आता परत इथं उपमा अलंकार आहे. काय आहे? लयरूपी पलंग, जी लय आहे त्याला पलंगाची उपमा दिली, आणि शून्य रूपी बिछाण्यावर बलवान संकल्प निजला होता. तो अकस्मात जागा झाला व आपल्या व्यापारात नेहमी तत्पर होता, म्हणून त्याला त्याच्या इच्छेनुसार ठेवा मिळाला. हा हो परतत्वांतु के प्रकृती मातू, हा क्षेत्र वृत्तांतू उगेचू इतका, शून्य सेज शाजिले सुलीनतेची तुळिले, निद्रा केली होते बळीये संकल्पे येणे, तो अवसात चेईला उद्यमी सदैव भला, म्हणून ठेवा जोडला इच्छावसे. निरालंबीची वाडी होती त्रिभुवना एवढी, ते तयाची जोडी रूपा आली, म्हणून महाभूतांचे एकवट सैरा वेटाळूनी भाट, भूतग्रामाचे घाट
रचिले चारी. अहो ब्रह्मापुढे प्रकृतीची काय बाब असं कोण म्हणतंय? संकल्पवादी म्हणतायत. या क्षेत्राची हकीकत आम्ही सांगतो ते ऐका. लयरूपी पलंगावरील शून्यरूपी बिछाण्यावर बलवान संकल्प निजला होता. तो अकस्मात झाला व तो आपल्या व्यापारात नेहमी तत्पर होता म्हणून त्याला त्याच्या इच्छेनुसार ठेवा मिळाला आणि त्या संकल्पाच्या निर्गुण स्वरूपाची त्रिभुवना एवढी बाग त्याच्या खटपटीने रूपास आली. कुणाच्या खटपटीने? संकल्पाच्या खटपटीने ती बाग रूपास आली. नंतर निरनिराळी पंचमहाभूते एकत्र करून भूतग्रामांचे राजर, स्वेजद, अंडज व अभिद्वज असे 4 घाट त्याने रचले. त्याने म्हणजे कुणाने? कुणी? संकल्पाने. यावरी आधी 5 भूतादिकांची बांधली प्रमेदी पंचभौतिकी. कर्माचे गुंडे बांध घातले दोहीकडे. नपुसक बरडे राने केली. तेथ एर झारे लागी जन्म मृत्यूची सुरंगी. सुहाविनी निलागी संकल्पे येणे. मग अहंकारासी एक लागी करुणी जीवितावधी. वहिवली बुद्धी चराचर या परी निराळी. वाढे संकल्पाची डाहळी म्हणून तो मुळी प्रपंचायया. नंतर प्रथम पंचमहाभूतांचे निरनिराळे पोटभेद करून बांधे तयार केली. त्या घाटांच्या दोन्ही बाजूस कर्म व अकर्म यांची ताळी घातल्या आणि त्यामध्ये नापिक जमिनीची म्हणजे पशु पक्षादिक ही राने बनवली. काय काय केलं बघा. शेतीत काय काय सुधारणा केली बघा. शेती म्हणजे क्षेत्र. क्षेत्रामध्ये काय काय सुधारणा केली बघा. की पंचमहाभूते एकत्र करून भूतग्रामाचे राजर, स्वेदज, अंडज व अभिद्वज असे 4 घाट त्यांनी रचले. नदीवर घाट तयार करतात ना, पायऱ्या, ते घाट रचले. नंतर प्रथम पंचमहाभूतांचे निरनिराळे पोटभेद करून बांधे तयार केले. बांध घातले. कशाचे? पंचमहाभूतांचे बांध घातले व घाटांच्या दोन्ही बाजूस कर्म व अकर्म यांच्या ताळी घातल्या. घाटाच्या दोन्ही बाजूस काय आहे? कर्म. एका बाजूला कर्म आहे, दुसऱ्या बाजूला अकर्म आहे. व त्यांच्यामधील नापिक जमिनी, 2 घाटांच्या मध्ये ज्या नापिक जमिनी आहेत त्या पशुपक्षादिक ही राने बनवली. नंतर या संकल्पाच्या योगाने जन्म मृत्यूच्या येरझाऱ्या करण्याकरता सोपी व कधी बंद न पडणारी अशी वाट तयार केली. या संकल्पाच्या योगाने जन्म मृत्यूच्या येरझाऱ्या करण्याकरता वाट तयार केली म्हणून याच वाटेने मनुष्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतो. चांगली कर्म केली, सत्कर्म केली तर कोट्यावधी वर्ष सुख भोगतो. वाईट कर्म केली तर कोट्यावधी जन्म तो दुःख भोगतो. तर त्यासाठी जी वाट आहे ती हीच वाट आहे. मग संकल्पाने अहंकाराबरोबर ऐक्य करून बुद्धीकडून तो चराचराची वहिवाट करू लागला. याप्रमाणे चिदकाशात संकल्पाची ढाळी
वाढल्यामुळे प्रपंचाला तो मूळ कारण झाला. याप्रमाणे संकल्पवाद्यांची मुक्ताफळे ऐकून त्या ठिकाणी जे दुसरे स्वभाववादी होते ते पुढे होऊन म्हणाले. आता हे जे संकल्पवाद्यांचं हे सगळं म्हणणं आपण ऐकलं, ठीक आहे. आता यानंतर कोण बोलणार आहेत? जे स्वभाववादी आहेत ते आपलं म्हणणं मांडणार आहेत. आता ते काय म्हणतात? अजून हा चौथा जो श्लोक आहे तो संपलेला नाही बरं का, त्याचा अर्थ अजून संपलेला नाहीये. चौथा श्लोक चालू आहे. यात कशाचं काथ्याकूट सुरू आहे, कशाचा विचार सुरू आहे की हे शरीर नेमकं कुणाचं आहे, म्हणजे हे क्षेत्र नेमकं कुणाचं आहे. तर त्यासाठी कर्मवादी काही गोष्टी सांगतात आणि सांख्यवादी जे आहेत, सांख्यमतवादी जे आहेत ते काही गोष्टी सांगतात. प्रत्येक जण म्हणतो की हे क्षेत्र हेच आहे, ते म्हणतो तेच आहे. असा हा यांच्यात द्वंद्व सुरू आहे. शब्दांचं द्वंद्व सुरू आहे. तर आज आपण इथंच थांबूयात. उद्या ओळी नंबर 50 पासून आपण पुढचा भाग बघूयात, भाग नंबर 3. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत, भगवंताचं स्मरण करायचं आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.